नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण हॉटेलमध्ये गेलो की स्टार्टरची ऑर्डर देतो. तुमची स्टार्टरची पहिली ऑर्डर काय असते किंवा तुमच्या सगळ्यांचं स्टार्टर असं कुठलं आहे की जे सगळ्यांना आवडतं ते मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा. पण आम्ही ज्या वेळेला हॉटेलमध्ये सगळेजण जातो त्यावेळेला आमच्याकडची पहिली ऑर्डर ही ठरलेलीच असते आणि ती म्हणजे चीज बॉल्स. लहानांपासून माझ्या मिस्टरांपर्यंत सगळ्यांना चीज बॉल हे अतिशय आवडतात. पण हे चीज बॉल ज्या वेळेला आपल्यासमोर येतात तर असं वाटतं की बापरे, खूप अवघड असतील बरं का. पण खरं सांगू का, ते करायला इतके सोपे आहेत की अगदी चुटकीसरशी होतात. फक्त त्याला लागणारे जिन्नस मात्र घरामध्ये पाहिजे. असा हा सगळ्यांचा आवडता स्टार्टर झटपट कसा होतो ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. येत आहे ना? आता चीज बॉल्स करण्याकरता आपण उकडलेला बटाटा किसून घेतला आहे. साधारण हे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे किसून घेतले. जितका बटाटा आहे त्याच्या निम्मे आपण याच्यामध्ये चीज घालणार आहोत. कमी घातलं तरीसुद्धा चालू शकतं. साधारण 2 चमचे भरून आपण याच्यामध्ये चीज घातले. 1 चमचा आपण किसलेलं पनीर घातलं. थोडंसं वर घालूयात. थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, अगदी थोडं कारण आपल्या चीजमध्ये सुद्धा मीठ असतं. थोडीशी मिरपूड, साधारण एक अर्धा चमचा पेप्रिका आणि पाऊण चमचा आपण पिझ्झा हर्ब्स घातलेत. 1 चमचा आपण बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 चमचा कॉर्नस्टार्च. आपण 2 मोठे चमचे आपण याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घातलेत. साधारण अर्धी वाटी आपण घातलेत. आपण आता आपले बटाटे कितपत ओलसर आहेत त्याप्रमाणे आपण बघायचं आणि ब्रेड क्रम्स घालायचे. आणि आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. बटाटे उकडलेले असतील, चीज किसलेलं असेल, पनीर आपलं किसून झालेलं असेल तर मग आपल्याला चीज बॉल करायला अजिबात वेळ लागत नाही. आता हे आपण छान मळून घेऊयात बरं का. पनीरसुद्धा ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालतं, पण चीज आणि बटाटा हे मात्र हवंच. साधारण 3 बटाटे आपण जर घेतले आणि त्याच्यामध्ये आपण या प्रमाणामध्ये जर आपण चीज, पनीर वगैरे सगळं घालून घेतलं तर याच्यामध्ये आपले 10 ते 12 चीज बॉल्स तयार होतात. आता हे आपलं तयार करून झालेलं आहे. एक 5 मिनटं ठेवून देऊयात आणि चीज बॉल आपण तळायला घेऊयात. आता आपण स्लरी करण्याकरता याच्यात आपण 4 टेबलस्पून मैदा आणि 2 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेतलेलं आहे. त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे भिजवून घेऊयात. ही जी स्लरी असते की नाही, ही आपल्याला पातळ करायची असते, म्हणजे खूप घट्ट नाही. आपण भजियाला वगैरे पीठ करतो की नाही त्या पद्धतीने नाही, ही थोडीशी पातळ करायची. आपण आपल्या चॅनलवर ज्या सगळ्या हॉटेल रेसिपीज दाखवतोय की नाही तर त्या सगळ्यांनी केल्या पाहिजे बरं का. अगदी पुरुष मंडळींनी सुद्धा उत्साहाने हे करून बघितले पाहिजेत, कारण करायला सोपे आहेत, चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे बायको खुश होईल की नाही. अजूनही थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला. समजा जर आता ह्याच्यात अशा गाठी दिसल्या तर चक्क गाळण्याने गाळून घ्यायचं, म्हणजे मग काय होतं, गाठी राहत नाहीत. किंवा हँड मिक्सी फिरवायची म्हणजे मग गाठी राहत नाहीत. गाठी जर राहिल्या तर आपल्या चीज बॉलला चांगलं कव्हर होणार नाही. आता हे छान आपलं झालेलं आहे. आता आपण पुढची कृती काय करायची ते बघूया. आता चीज बॉल करण्याकरता आपली सगळी तयारी झाली. आपण ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घेतलेत कारण आपल्याला घोळवायला लागणार आहेत. चीजचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आपलं पीठही तयार आहे आणि ही स्लरी आहे, ही आपण गाळण्याने गाळून घेतली. पहिल्यांदा आपण हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, त्याला असा आकार देऊन घ्यायचा बरं का. समजा जर आपल्याला सैल वाटलं तर थोडेसे ब्रेड क्रम्स घातले तरी हरकत नाही. चीजचा क्यूब ठेवून आपण असं गोल करून घेऊया. दाबायचं खूप नाही, पण आकार मात्र छान आला पाहिजे. नंतर आपण या आपल्या स्लरीमध्ये बुडवायचं. ब्रेड क्रम्समध्ये परत एकदा बुडवून घ्यायचं. हाताने परत एकदा छान त्याला आकार द्यायचा. परत एकदा स्लरीमध्ये बुडवायचं. असे 2 कोटिंग केले ना म्हणजे आपले चीज बॉल छान होतात. आणि पुन्हा एकदा ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायचं. आता असा हा आपला चीज बॉल करून तयार झाला. तसे सगळे करायचे. फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो आणि वेळेवर मंडळी आली की आपण याला तळलं तरीसुद्धा चालू शकतं, किंवा आपण अर्धवट एकदा तळून ठेवायचे आणि वेळेवर सगळे आल्यावर नंतर परत एकदा फ्राय करायचे तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण बाकीचे असे चीज बॉल करून घेऊयात आणि तळून घेऊयात.
तेल तापलंय, आपण थोडंसं घालून बघितलं होतं तर ते छान तेल तापलंय. आता हे पहा, हे सगळे छान तयार झालेत आपली, हो की नाही. थोडेसे परत एकदा हाताने दाबायचे आणि नंतर एक एक आपण तेलात सोडूया. नेहमी चीज बॉल किंवा हे तळताना खोलगट कढई घ्यावी बरं का. म्हणजे काय होतं, तो बॉलचा जो आकार असतो तो तसाच्या तसा कायम राहतो. पसरट ह्याच्यात जर आपण तळायला घेतले तर मात्र काही काही वेळेला ते चपटे होण्याची शक्यता असते. आता आपलं चीज बॉलचा थोडासा रंग बदललाय, तेलही छान तापले. आता मात्र आपण थोडासा लहान गॅस करायचा. सारखंही मात्र हलवत नाही बसायचं बरं का, नाहीतर काय होतं, चमच्याचा धक्का लागतो आणि आपले चीज बॉल फुटतात. फक्त आता एकदा आपण खालती वरती करून घेऊ. तसंच चीज बॉल तळताना भरपूर तेल पाहिजे, म्हणजे सगळे आपले बॉल्स चांगले तेलामध्ये बुडले गेले पाहिजे, आहे की नाही. आता छान रंग यायला लागला की नाही हळूहळू. अगदी मोठा झारा घेतला तरी सुद्धा काही काही वेळेला काय होतं, तो याच्यात आपल्याला नीट फिरवता येत नाही आणि मग मात्र तो धक्का लागून चीज बॉल फुटण्याची शक्यता असते. आता तळून झालेत, आपण सगळे काढून घेऊयात. काढताना तेल पूर्ण निथळून घ्यायचं. अशा तऱ्हेने आपण सगळे चीज बॉल तळून घेऊया. आहे की नाही, खरंच सांगा मला, किती झटपट झाला की नाही आणि अगदी हॉटेलसारखा झाला. तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका. आणि आणखीन तुमचे कुठले कुठले आवडते स्टार्टर आहे तेही मला कळवा बरं का. आपण त्याच्यावर सुद्धा नक्की व्हिडिओ करू. धन्यवाद.